छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पालकाच्या भाजीचे पराठे बनवत आहोत। बाजारामध्ये भरपूरशी ताजी पालकाची भाजी भरपूर येत आहेत। तर आपण अशा प्रकारचे पालकाचे पराठे बनवणार आहोत। तर पालकाची भाजी खाण्यास लहान मुले आणि मोठे व्यक्ती पण कंटाळा करतात। तर त्यांना अशा प्रकारचे पालकाचे पराठे बनवून दिले तर ते आवडीनेही खातात। तर हे पराठे दिवसभर अगदी संध्याकाळपर्यंत नरमसूद असे हे राहतात। तर त्यासाठी आपण पालकाच्या 2 ते 3 जुड्या घेतलेल्या आहेत आणि छानपैकी त्या निसून घेतलेल्या आहेत। आणि आपल्याला हे पालकाची भाजी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे। प्रथम कोणत्याही पालेभाज्या प्रथम आपल्याला मिठाच्या पाण्यातच स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तर त्यानंतर आपण हे पालकाची भाजी अगदी 2 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये वाफलून घेणार आहोत। त्यामुळे जो पालकाचा उग्रवास असतो तो थोडा कमी होतो। त्यासाठी आपल्याला हा पालक अगदी 2 ते 3 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचा आहे। म्हणजे अगदीच तो उकडून गाळ करायचा नाही आहे, तर 2 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये वाफलून घेणार आहोत। तर अगदीच 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि आपण हा पालक काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सर्व पालक मी गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे। तर गरम पाण्यातून पालक काढल्यानंतर तो आपल्याला प्रथम थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। तर हा पालक थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी आपण इथे हिरवी मिरचीचा ग्रीन मसाला तयार करणार आहोत। तर त्यासाठी 8 ते 10 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। तर याचा आपल्याला प्रथम एक ग्रीन मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यामुळे पराठ्यांना छानपैकी चव येते। तर पाहू शकता मिक्सर जारमध्ये मी हे सर्व घेतलेले आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे जिरे घ्यायचं आहे आणि हे छानपैकी आपल्याला स्मूथली बारीक करून घ्यायचे आहे। तर पाहू शकता आपला हा मसाला रेडी झालेला आहे आणि आता आपण पुढची प्रोसिजर तयार करणार आहोत। म्हणजे हा मसाला आपण प्रथम काढून घेणार आहोत जारमधून आणि या जारमध्ये आपल्याला जो थंड झालेला पालक आहे त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। तर पाहू शकता पूर्ण पालक मी इथे मिक्सर जारमध्ये घेतलेला आहे आणि आपण याची स्मूथली अशी प्युरी तयार करून घेणार आहोत। तर कमी उकडल्यामुळे यातील ग्रीनपणा हा खूप छान राहतो। त्यामुळे आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी वाफलून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपली पेस्ट पण रेडी झालेली आहे आणि आता आपण इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपण इथे मीठ घालणार आहोत। तर मीठ इथे थोडे जास्तच आपण यूज करायचे आहे। 1 चमचा इथे मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जी पालकाची प्युरी तयार केली होती ती आपण या पिठामध्ये घालणार आहोत। तर मिक्सर जारला भरपूरशी प्युरी लागलेली होती, त्यामुळे मी थोडं पाणी विसळून प्युरी सर्व पिठामध्ये घातलेली आहे। पाहू शकता अशा प्रकारे। आणि आपल्याला हा डो या प्युरीने मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये जो ग्रीन मसाला केला होता तो आपण या पिठामध्ये घालणार आहोत। तर पूर्ण मसाला आपण येथे पिठामध्ये घातलेला आहे आणि छानपैकी आपण ज्याप्रमाणे पोळ्यासाठी कणिक मळतो तसेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। अगदी थोड्या पाण्याचा यूज करायचा आहे। अगदी घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण छानपैकी मऊसूद पीठ मळून घेणार आहोत। तर पाहू शकता अशा प्रकारे पीठ छानपैकी मी मळून घेतलेले आहे आणि ते आपल्याला थोडं तेलाचा हात लावून मऊसूद पीठ करायचे आहे। त्यामुळे पालकाचे पराठे हे खूप छान मऊसूद असे येतात। तर आपले हे पीठ रेडी झालेले आहेत आणि आपण आता पराठे तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी येथे थोडे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि पीठ लावूनच आपण हे पराठे लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण पीठ लावून हे पराठे लाटून घेत आहेत। तर ज्याप्रमाणे आपण घडीची पोळी करतो त्याचप्रमाणे या पराठ्यालाही आपल्याला
तेल लावून घडी घालून लाटून घेणार आहोत. त्यामुळे नरमसूद असे हे पराठे राहतात. अगदी दिवसभरही नरमसूदच हे पराठे होतात. तर अशा प्रकारे पोळीप्रमाणे आपण हे पराठे करून घेतलेले आहेत आणि छानपैकी पातळसे लाटून घेणार आहोत. तर आपल्या आवडीनुसार पातळ किंवा जाड आपण हे पराठे ठेवू शकतो. तर पाहू शकता किती मस्त असा ग्रीन कलर या पराठ्याला आलेला आहे. तर मुले हे ग्रीन पराठे म्हणून खूप आवडीने खातात. त्यामुळे अशा प्रकारचे ग्रीन पराठे तुम्ही नक्की त्यांना खाऊ घाला. त्या निमित्ताने का होईना पालकाची भाजी त्यांच्या पोटात जाईल. तर हे पराठे तुम्ही त्यांना डब्यामध्ये देऊ शकता. तर पाहू शकता आपला पराठा रेडी झालेला आहे. आता आपण तो भाजून घेऊयात. तर इथे तवाही छानपैकी प्रीहीट झालेला आहे आणि आपण हा पराठा मस्त खरपूस असा भाजून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम मिडियम टू ठेवून आपण हा पराठा तेल लावून छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत. तर पराठे आपल्याला अशा प्रकारे खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडने आपण छानपैकी खरपूस भाजून घेत आहोत. तर पाहू शकता किती अप्रतिम असा ग्रीन कलर आपल्या या पराठ्यांना आलेला आहे. ज्याप्रमाणे दिसायला मस्त असे दिसत आहेत त्याप्रमाणे चवीलाही खूप अप्रतिम असे हे लागतात. जर तुमच्या घरामध्ये मोठे व्यक्ती आणि लहान मुलं पालकाची भाजी खात नसेल तर अशा प्रकारचे पराठे तुम्ही नक्की बनवून खाऊ घालू शकता. मस्त अशी रेसिपी आहे. पाहू शकता अशाच प्रमाणे सर्व पराठे मी लाटून घेतलेले आहेत आणि छानपैकी भाजूनही घेतलेले आहेत. तर असेच आपल्याला सर्व पराठे खरपूस असे भाजायचे आहेत. खूप मस्त आणि हेल्थी अशी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचे पराठे कसे झाले आहेत हे मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून पाहत आहात किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात हे मला नक्की कमेंट्स करा. तर पाहू शकता हे पराठे आपले रेडी झालेले आहेत. तर हे पराठे तुम्ही दहीसोबत, चटणीसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकतात. अगदी कशासोबतही हे खूप चविष्ट लागणार आहेत. खूप हेल्थी रेसिपी आहे आणि खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे आणि लहान मुलांपासून तर सर्वांनाच आवडणारी रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता अगदी नरमसूद आपले हे पराठे रेडी झालेले आहेत. कलरफुल अगदी ग्रीन, पाहता क्षणीच खावेसे वाटणारे हे पराठे आपले रेडी झालेले आहेत. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. मस्त खा आणि मस्त राहा.